नमस्कार मंडळी. तर इथं चालली आहे अदितीची बॅग पॅकिंग करते. तर चालली स्कूलची पिकनिक. त्याचीच बॅग पॅकिंग करते. पिकनिक जाणार आहे 16 तारखेच्या सकाळच्याला पिकनिक जाणार आहे आणि तिने आदल्या दिवशी केली तिची बॅग पॅकिंग. तर काय न्यायचं वस्तू, खायला प्यायला याची तयारी तिने अगोदरच लिस्ट बनवून ठेवली होती. त्यानुसार तिने तिची बॅग भरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच 5:30ला उठली. इतर वेळेस उठायला कंटाळा करणारी आज 5:30लाच उठली, आंघोळ वगैरे केली, स्वतःने छान तिचं आवरलं आणि नंतर मग शूज वगैरे वेअर केले छान. आणि ते शूज घालत होती तर तिला मी म्हणत होते की तुला शूजची लेस बांधता येते का? तर म्हटली हो मला बांधता येते. आणि तिला शूज घालायचे होते पण त्याच्यावर सॉक्स नव्हते घालायचे. म्हटली आम्ही पिकनिकला चाललो, त्याला काय होतं सॉक्स नाही घातले तर. तर अशा सकाळी सकाळी आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि एवढी फ्रेश असते ना अशा तिचा पिकनिकला जायचं म्हटलं ना की खूप दिवसाची वाट बघत होती. आता आमची पिकनिक येणार आणि मी पिकनिकला जाणार. तर फायनली रेडी झालो. तर मी नंतर देवाचं दर्शन घेतलं. तसं ती रोजच देवाचं दर्शन घेते, आजीबाबांचं दर्शन घेते. आणि नंतर मग आम्ही निघालो 6:40लाच घरातून निघालो. इतर वेळेस 6:45ला निघतो तर ना 6:40लाच आवरलं आणि निघालो तिथून. तर आम्हाला शाळेत आम्ही हार्डली 10 मिनिटातच पोहोचलो. 7च्या अगोदर शाळेत पोहोचलो. आणि नंतर मग क्लासमध्ये जाऊन मुलांना खाली आणणार होते. तर इथं खाली येता येता त्यांना 8 वाजले. तोपर्यंत मला म्हटले की तू तिथंच थांब मला जाताना बाय करण्यासाठी. तर मग 8 वाजेपर्यंत तिथंच थांबले होते. खाली आल्यानंतरही त्यांची खूप अशी प्रेयर वगैरे झाली तिथं ग्राउंडमध्ये टीचर लोकांची. आणि नंतर मग फायनली ती बसमध्ये बसल्या आणि बाय बाय केलं आणि नंतर मग मी घरी आले. तर डिरेक्टली 6 वाजता सांगितलं होतं की ते पोहोचणार, पण नंतर परत मेसेज आला की त्यांना यायला 6:30 वाजणार. तर मग तिला घेण्यासाठी मी, साहेब आणि अनिकेत आम्ही तिघेही गेलो होतो तिला घ्यायला. तर काही मुलं आमच्या अगोदर आली होती आणि नंतर मग आम्ही गेल्यानंतर काही आले. आणि इथं मग पिकनिकच्या गप्पा वगैरे सांगते काय मजा केली वगैरे. तर असं छान तिने एन्जॉय केली पिकनिक.